नमस्कार. दैनिक लोकतंत्रमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये अ, विकास शंकर तिबिले यांनी यश संपादन केलेलं आहे. आता आपल्यासोबत जोडला गेला आहे. काय वाटतं विकास तुला या यशाबद्दल? महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2023 परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये माझा एकूण 236व्या नंबरने पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे. लास्ट अटेम्प्टमध्ये माझी पोस्ट 3 मार्कांनी राहिली होती. पण त्यावेळेस मी पुन्हा खचून न जाता जोमाने प्रयत्न करून पुन्हा नव्याने पूर्व, मुख्य आणि ग्राउंड पास करून गुरुवारी माझा निकाल लागला आणि मी PSI पदी माझी निवड झाली. आई-वडिलांचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण केलंस. त्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरला आनंद बघून तुला काय वाटतंय? या यशामध्ये नक्कीच माझे आई-वडील, माझा मोठा भाऊ, माझे चुलती स्वर्गवासी दादा यांचं मोलाचं योगदान आहे आणि त्यांच्या यशामुळेच मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तू नक्की गावातल्या तरुणांना, मुलांना काय मार्गदर्शन करशील नक्की? गावातल्या मुलांनी 10वी नंतर 12वी नंतर या क्षेत्रामध्ये यावं आणि पूर्ण त्यांनी 100% योगदान देऊन अभ्यास करावा. त्यांना यश नक्कीच प्राप्त होईल. बघायला गेलं तर झालं तरी आता हे तुझं दुसऱ्यांदा यश संपादन केलं होतं आता. पहिल्यांदा पोलीस म्हणून तू भरती झाला होतास. तर आता हे अधिकारी पद तुला मिळालं. त्या अधिकारी पदावर काय वाटतंय तुला? माझं भरती होण्याच्या अगोदरपासूनच अधिकारी होण्याचं स्वप्न होतं. पण 2017 साली मी एक दुसरा पर्याय म्हणून असं कॉन्स्टेबलपदी भरती झालो आणि तेव्हापासूनच माझं अधिकारी होण्याचं स्वप्न होतं आणि तेव्हापासूनच माझा अभ्यास चालू होता. 2022च्या एक्झाममध्ये माझी पोस्ट ग्राउंडला इंजुरी झाल्यामुळे 3 मार्कांनी राहिली होती. पण खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न करून यावर्षी यश संपादन केलेलं आहे. आता तू जसा बोललास त्याप्रमाणे गावातली जी मुलं आता एम-पी-एस-सीचा, यू-पी-एस-सीचा अभ्यास करतात, तरी ती तुझ्याप्रमाणेच असं पहिल्यांदा पाया बेस करूनच त्यांनी यश संपादन करावं असं वाटतंय का तुला? एम-पी-एस-सीमध्ये संयम खूप महत्त्वाचा आहे. या क्षेत्रामध्ये 1 वर्ष, 2 वर्ष असं एका वर्षामध्ये 2 वर्षामध्ये यश काही मिळत नसतं. त्याच्यासाठी सातत्य महत्त्वाचं असतं. काही या क्षेत्रामध्ये अगदी 5-5, 10-10 वर्षसुद्धा अभ्यास करणारी मुलं आहेत आणि शेवटी यश संपादन केलेलं आहे. त्यामुळे तरुणांना एकच सांगेन, की तुम्ही संयम ठेवा आणि तुमचं कष्ट प्रामाणिक ठेवा. त्याचे आई-वडील पण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय वाटतं आज मुलगा आपला अधिकारी झालाय? अभिमान वाटते मुलांचा. त्याचं 3-4 वर्षाचं कष्ट होतं, दिवस-रात्र त्यानं मेहनत केली. त्या मेहनतीबद्दल काय वाटते तुम्हाला? मेहनत केली की आज दिवस रात्र मेहनत केली. त्याचा अभिनंदन आहे. त्यांचे वडील पण आपल्यासोबत आहेत. काय वाटते बाबा? आज मुलगा अधिकारी झाला मोठा. आपल्याला आनंद आहे. आपल्याला आनंद आहे. चांगलं आहे, चांगलं झालं. किती वर्षाचं कष्ट होतं त्याचं हे? बरेच वर्ष झालं कष्ट होतं. जवळजवळ मला वाटतं 10 वर्ष झालं कष्ट चालू आहे. प्रयत्न चालू होता.